बाबाने आज सकाळ सकाळी इथून धुतला होता. तर जय श्रीराम भावांनो, मी एक वाले ब्लॉगर स्वागत तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळ विषय खोल केला आणि डायरेक्ट गावात दिशेने रवाना झालो. सकाळ सकाळ हायस्कूलनी जंगी विषय केलता आणि डायरेक्ट गावात दिशेने निघालो. कदामन डायरेक्ट पिकअप साईड आलो. वाघ म्हणला डायरेक्ट जमच्या गोळ्या खायच्या. अरे त्याला म्हणलं जमच्या गोळ्या खायचं वय राहिलं का? नाश्त्या म्हणा जरा कमी करा, जमच्या गोळ्या द्यायला शिका. मुकादम म्हणला आंघोळ नसेल केली आज टाक बांधरा तुकडे. आर म्हणलं आंघोळ फिगूळ सगळं करून आलोय, मोकार मला पावता येत नाही. मुकादम मला तसं बी काय तुझं लग्न आणणार नाही, तू तसा सांडे आहे का? पप्पा मला सांगत होते की आयफोन घेऊ नको म्हणून, त्याला कवा बी टिपणी संग घेऊन हिंडावं लागते. आणि ते विषय खोल झाला. आता पप्पा मला म्हणते मोबाईल घ्यायचं म्हणलं की डायरेक्ट कांबारात लात घाली. ईश्वर सर आज काय सकाळ सकाळ मोकार खच्ची झालते काय, मोकार गाडी ताणत होते. म्हणलं आर म्हणलं व्हायचं जायचं का अजून मोकार विषय खोल करून टाकशील तो. मला तसं बी तुमचं होणार नाही, तुम्ही आशा बी धरू नका. तो ट्रकवाला माघार घ्या ना, आमचा वाघ बी माघार घ्या ना. वाघ म्हणा त्याला मी आज ओव्हरटेक करणार म्हणल्यावर करणार. त्याला म्हणलं तू त्याला ना आता आमच्या हात पाय नको घालू, मग तू झालंच. ईश्वर सरांनी मोकार टोळी गोळा केली. ईश्वर सर म्हणले सोमवार सोडून कवा देवाकडे बघत बी नाही, दूध आहे म्हणलं आज फुकटचे प्यायला आले. ती मोकार वाचनात 2 बोट करते, मग काय दूध पिते. तेवढ्यात मामा सोनाला मामा म्हणला घरचा रस्ता दिसतोय का, येऊ गावात आल्या मोकार धुमशील मी तू. मग काय डायरेक्ट घरी फिरे आलो. तर आजचा ब्लॉग कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. आजचा ब्लॉग आवडला असेल तर फॉलो लाईक करा की राव.